नमस्कार सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्व दादांना श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात केली, पण आज ना कुठलं रुटीन दाखवते तुम्हाला, ना कुठले आपले काही जेवणाचं, ना देवपूजा वगैरे कुठलं काहीच नाही, रेसिपी नाही, काहीच नाही. तर एक महत्त्वाच्या विषयासाठी मी व्हिडिओ चालू केला आहे. तो विषय म्हणजे काय, खूप मला ताईंच्या कमेंट येत होत्या, भरपूर ताईंच्या कमेंट आल्या, खूप दिवसापासून येत होत्या. तर ताई 16 सोमवारचे उपवास कसे करायचे ते तू सांग. कारण मी केलेले आता सोनाकडून बऱ्याच खूप ताईंना माहीत झाले की मी 16 सोमवार केलेले म्हणून. तर खूप चांगली गोष्ट विचारली ती तुमची सर्वांची, मनापासून आभारी ताईंनो. तर आता थोडीफार अगदी पटापट थोडीशी माहिती देते, नाही तर मग व्हिडिओ खूप मोठा होईल. तर हे बघा, पहिले तर मी तुम्हाला दाखवते हे 16 सोमवारचं व्रताचं पुस्तक जे आहे, हा छोटासा ग्रंथ एकदम पुढे, याच्यावर मी सगळी सेवा याच्यावर केलेली आहे. तर बघा असं जवळून दाखवते. आणि 20 रुपयाला मी जेव्हा घेतलेला तेव्हा 20 रुपयाला होता. जिथे धार्मिक ग्रंथ सगळे भेटतात आपले तिथे भेटून जाईल. कुठल्या धार्मिक दुकानामध्ये भेटून जातात आरामात, काही नाही. तर मी असं लाल कपड्यात आणि खाली नाही ठेवला, व्यासपीठावर ठेवलेला आहे, मी कपाटात असं ठेवलेला. तर ताईंनो मी तुम्हाला पहिलं सांगते, मी तर सांगेलच, पण तुम्ही हा ग्रंथ जेव्हा घ्याल याच्यामध्ये तुम्हाला सगळी टोटली माहिती भेटून जाईल. पण मी ज्या पद्धतीने केले ते पण मी तुम्हाला सांगते. बघायचे मी सेवा केलेली, तर हे असं चंदन वगैरे लावलेलं असं, कारण हळदी कुंकू लावायचं नसतं भोलेबाबांना, म्हणून असे ते आहेत. अगदी तुम्हाला संकल्प कसा घ्यायचा आहे, संकल्प कसा घ्यायचा आहे, तुम्हाला काय करायचंय, काय बोलायचं, काय टोटली सगळं या ग्रंथामध्ये मिळून जातं. अगदी तुम्हाला कोणालाही काही विचारायची गरज नाही. बघा अगदी जवळून दाखवते ताईंनो. तुम्ही जेव्हा हा ग्रंथ आणाल तेव्हा तुम्हाला पूर्णपणे, कारण प्रत्येक जण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्यांनी उपवास केलेले असतात, प्रत्येक जण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सांगते. हे दुसरा पेज आहे, जो अगोदर दाखवला तो वेगळा आणि हा वेगळा आहे. तर हा काय दाखवते का तुम्ही कोणी पण स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता, किंवा पहिले याच्यावर स्क्रीनशॉट मारून तुम्ही वाचन करा, माहिती घ्या. जे काय आहे बघा सगळं काही यामध्ये असते. आणि कोणाला करायची इच्छा असेल तर त्यांनी नक्कीच करा. श्रावण महिना चालू होईल, पहिले श्रावण सोमवारपासून करायला लागतात. आधीमध्ये पण कधी केले तर चालते, पण श्रावण महिन्यामध्ये खूपच चांगलं आहे. आणि एकदमच म्हणजे म्हणतात ना की पवित्र महिना असतो तो. आणि पवित्र महिन्यामध्ये अगदी पूजेची तयारी वगैरे काय करायची सगळं काही टोटली दिलेलं आहे. बघा ताईंनो, मी एका दाखवते, भले व्हिडिओ मोठा होते पण तुम्हाला मी दाखवते सगळं, की काही तुम्हाला कसली अडचण नाही यायला पाहिजे. पूजेसाठी काय पाहिजे असतं, काय नाही, सगळं आहे यामध्ये. पूजा प्रारंभ करताना आपण काय बोलायचं, जर तुम्ही घरी करत असेल तर, घरी करणार असेल तर हे तुमच्यासाठी. आणि तुम्ही जर देवळामध्ये जाऊन केले तर तिथे भटजीच्या हाताने पहिल्या दिवशी संकल्प करायचा असतो. तर हे तुम्हाला मी काय दाखवलंय का तुम्हाला कुठली अडचण नाही यावं म्हणून. आणि बघून घ्या, पुन्हा एकदा दाखवते एकदम जवळून. ही आहे 16 सोमवार व्रतचं आपला छोटाशी व्रत कथा असते. बघा याच्यामध्ये सगळ्या कथा असतात, खूप छान आहे. तर तुम्हाला सांगते, मी जसे मी केले तसे मी तुम्हाला सांगते. माझे आतापर्यंत 3 वेळा झालेत. यश पोटात होता त्यावेळेस माझे 16 सोमवार चालू होते, तर ते झाले. आणि त्यानंतर पुन्हा झाले, जेव्हा माझं कमरेचं ऑपरेशन झालं त्यानंतर पुन्हा एकदा झाले. आणि आत्ता मधल्या काळामध्ये जेव्हा लॉकडाऊन संपला, गावी राहिलो 2.5 महिने, आणि गावी जाऊन आलो, जुलैमध्ये आलो, आणि लगेच त्यानंतर श्रावण चालू झाला. तर मी श्रावणात पहिल्याच सोमवारपासून मी केले. पण मी माझे मैत्रीण आहेत, ब्राह्मण आहेत, ते स्वतः ब्राह्मण आहेत, त्यांचं खूप छान असं, त्यांनी तर खूप वेळा केलेत. मी त्यांच्या उद्यापनाला वगैरे गेलेली, मी सगळं बघितलेलं. तर मी त्यांच्या उद्यापनामध्ये मी संकल्प केलेला का मी पण म्हणजे असं करेल म्हणून. आणि जेव्हा याच्या अगोदर केले ना ताईंनो मी 2 वेळा, तर तुम्हाला खरं सांगते, मी फक्त एक जोडी जे ब्राह्मण देवता असते आपले, जे म्हणतं गुरुजी असतो ना, आता बरेच काही बोलतं ब्राह्मण नाही बोलायचं, पण आमच्याकडे ब्राह्मणच बोलले जातं. तर ब्राह्मण गुरुजी असं आपण काही पण बोलू शकतो. तर गुरुजी आणि त्यांचे मिसेसचे बायको जे आहे त्यांना मी जोडीने जेवायला वगैरे आणि वस्त्र जे काय ते द्यायची, आणि सगळं काही मंदिरात जाऊन पूजा करायची. पण ह्या 3ऱ्या वेळेला जेव्हा केलं मी, तेव्हा मी खूप मोठं केलेलं, जवळजवळ 250 ते 300 माणसांचं जेवण ठेवलेलं. असंही नाही तुम्ही पण तेवढंच करा असं नाही सांगत आहे, फक्त मी जे केलंय ते.
आणि 16 जोडपे जेवायला घालायचे मी कबूल केले. 16 जोडप्यांचे 21 जोडपे झालेले. 21 जोडप्यांना मी चांदीचे बेल पानं बनवून घेतली. जी माझी माधुरी मैत्रीण आहे, तिचे मिस्टर हे सगळे दागिने बनवतात, त्यांचा स्वतःचा बिझनेस आहे तो. तर त्यांनी मला चांदीचे बेलपत्र बनवून दिलेले. मी जेंट्सला व्हाईट कपडे घेतलेले, लेडीजला व्हाईट साड्या घेतलेल्या. तर हे तुम्ही सगळं काही नाही केलं तरी अजिबात काहीच नाही. तुमच्या मनात तुम्ही एक जोडी जेवायला घाला, 16 घाला, पण मी बोललेली म्हणून मी जसं केलं तसं सांगते. बाकी पूजेचं तर सगळं पुढे सांगणार आहे, पण हे अगोदर सांगते. हे अजिबात महत्त्वाचं नाही की तुम्ही एवढं एवढं करा तेवढं करा. का माझी त्यावेळेला माझी होती काहीतरी इच्छा होती माझी. हे घर होण्याच्या अगोदर केलेले आहेत मी. ज्या वेळेला सोनाला भेटले पण नव्हते, सोनाला भेटायच्या अगोदर मी केलेले ते. 2021ला माझं उद्यापन झालेलं होतं. म्हणजे 2020ला डिसेंबर महिन्यामध्ये 7 तारखेला माझं हे झालेलं आणि सोनाला मी 21ला भेटले. तर हे सगळं अगोदरच सांगते. असू द्या, थोडा व्हिडिओ मोठा करता हरकत नाही. तर ताईंनो, तर मी पूर्णपणे माहिती घेते. जे ब्राह्मण आहेत त्यांच्याच बायकोने जसे केले त्यांच्याकडून, आणि पूर्ण 16 सोमवार होईपर्यंत, उद्यापन होईपर्यंत त्या ताई माझ्यासोबत असायच्या प्रत्येक सोमवारी. आणि प्रत्येक गोष्टीला त्यांना मी फोन करून बोलवायची किंवा मी जायची, काय करायचं कसं करायचं ते सगळं त्यांना विचार. अगदी म्हणतात ब्राह्मण म्हणजे भगवंत समान असतात, ते जे सांगतील ते योग्यच असतं सगळं काही. तर मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळं काही केलेलं. तर तुम्हाला आता मी तर अगदी सोपं सांगितलं तुम्हाला. हे जो तुम्ही ग्रंथ आला याच्यामध्ये सगळं काही भेटून जाईल, काय करायचंय काय नाही ते. तर आता पहिले तर सांगते, श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी जर तुम्हाला कोणाला सुरुवात करायची इच्छा असेल तर, आणि ज्या ताईंना कमीत कमी गोळ्या औषधं चालू आहे, ताईंनो आता माझी इच्छा जरी असली तरी मी करू शकत नाही. का तर मला बीपी शुगरच्या गोळ्या चालू झाल्या. बीपीची गोळी सकाळी घ्यावं लागते, त्यामुळे मी काहीच करू शकत नाही. असं आत्ताच 8 दिवसापूर्वी साहेब बोलत होते की आता होईल का तुझ्याकडून, होतील का 16 सोमवार. आणि त्यांनी खूप आवडीने केलेलं होतं सगळं. काय केलं सगळं पुढे सांगितलं तुम्हाला. मी बोले शक्य नाही, अगदी इच्छा असली तरी सुद्धा करू शकत नाही मी आता, कारण इतक्या गोळ्या वाढल्यात. तो विषय असू द्या, ते झालं. तर पहिल्या सोमवारी ताईंनो सकाळी उठायचं, सगळ्यांनी छान असं घर प्रसन्न ठेवायचं. आपलं काय आपलं रोजचं रुटीन असते ते, तर ते आपलं आपलं रुटीन चालू ठेवायचं. कोणाला काही आपल्या उपवासामुळे कोणाला काही त्रास नाही झाला पाहिजे, कोणी उपाशी नाही राहिले पाहिजे. सगळे पहिले त्यांची सोय करून घ्यायची. पण आपण आणि त्या दिवशी कोलगेट वगैरे ब्रश वगैरे काही करायचं नाही. म्हणजे ते फक्त गुळणा वगैरे करा, पण जर आणि ते बिना पाण्याचेच करावं लागतात, बिना पाण्याचेच करायचे ताईंनो. म्हणून त्याच्यासाठी कोलगेट ब्रश काही घेऊ नका, कारण ते ब्रशमध्ये काय काय असेल हे आपल्याला माहिती नाही. आणि ब्रश तो कशापासून बनलेला हे माहिती नाही. आपण इतका जीव तोडून आपल्याला उपवास करायचा असतो. तर पहिल्या उपवासाच्या दिवशीपासून ब्रश करायचं नाही. हातानेच आपलं दात वगैरे करून आणि चूळ भरून हे करा, पण पाणी घ्यायचं नाही अजिबात. रविवारी रात्री 12च्या अगोदर तुम्हाला काय पाणी खाणं पिणं जे काय करायचं असेल ते तुम्हाला रविवारी रात्री हे करायचं. आणि जेव्हा तुम्हाला 16 सोमवार उपवास करायचे त्या अगोदर तुमचं नॉनव्हेज बंद करा. तुम्ही जे खात असेल त्यांनी कमीत कमी 8 दिवस तरी अगोदर बंद करा. आणि जोपर्यंत उद्यापन होत नाही तोपर्यंत तुम्हाला घरातही, म्हणजे मी जसं केलेलं आहे, घरातही नॉनव्हेज आणायचं नाही. का तर तेवढे 4 महिने लागतात. 16 सोमवार होईपर्यंत 4 महिने जातात. त्या तेवढ्या काळामध्ये आपलं घर एकदम पवित्र पाहिजे. नॉनव्हेज हा प्रकार ना तुम्ही खायचा आहे, उपवास चालू असो, म्हणजे जर तुम्ही कोणी खाणारे असेल तर नॉनव्हेज तुम्ही पण नाही खायचं आणि घरात पण नाही आणायचंय. हा नियम तर मी तरी सांगते, हा तर पाळाच. आता तुमच्या घरातले पाळतील नाही पाळतील तो विषय आता मी नाही सांगू शकत, पण माझ्या घरच्यांनी नाहीच कोणी केलेलं. आम्हाला तिघांना तर आवड नाहीच आहे आणि यशनी पण अजिबात नाही. यश तर किती मानतो बघा भोले बाबांना. आणि आपण जेवढी भक्ती करू तेवढे आपले मुलं त्यात घुसतात. नो हा माझा स्वतःचा अनुभव आहे. जेवढे मी भोले बाबांची सेवा केली, माझे मुलं त्या माझ्यापेक्षा जास्त भक्तीमध्ये घुसली. आणि त्यांची मी खूप खूप आभारी भगवंताची की त्यांनी माझ्या मुलांना अशी म्हणजे अशी चांगली बुद्धी दिली की हां, जे आईवडिलांनी केलं ते तुम्ही चांगलं छान प्रकारे आणि पण जास्त भक्ती करतायत. खूप चांगली गोष्ट आहे. तर हे माझं जे घरात जे घडत आहे ते मी तुम्हाला सांगते. तर फोन आलेला असू दे. तर मी तुम्हाला सांगत होते हे नियम पाळाच, नॉनव्हेजचे नियम तर पाळाच. आणि पहिल्या दिवशी तुम्हाला जर वाटत असेल का तुम्ही हे सगळं पूजापाठ घरात करू शकता, तर सकाळी जाऊन दादा वगैरे कोणी असं तुम्हाला तर एवढं सगळं घरातलं बाहेरचं करणं शक्य नाही, तरी पण बघा तर बाहेरून बेलपत्र आणायचे, भरपूर बेलपत्र आणा. कमीत कमी 1000 जेवढे भेटते तेवढं चांगलं आहे. तुम्ही जेवढे बेलपत्र वाहणार भोलेबाबांवर
शिवपिंडीवर तुम्ही जेवढे बेलपत्र वाहणार तेवढं तुमच्यासाठी चांगलंच आहे. आणि बेलपत्र काय असे खूप महाग नसतात, ते खूप अशी महागाची वस्तू असं नाही आहे. भोलेबाबांची सेवा करायची खूप कमी याच्यामध्ये होते. आणि सगळंच तुम्ही असं छान पांढरी फुलं, बेलपत्र, तुम्हाला जे जे भेटेल ते असं छान, अगदी मंदिरात जाणार असेल देवळामध्ये तर ते छान तिथे सजवण्यासाठी सुंदर असे कलरचे, कमळाचे, गुलाबाचे फुलं, रंगीबेरंगी सगळे फुलं तुम्ही आणू शकता. जेवढं शिवपिंडीच्या आजूबाजूला तुम्ही जेवढं डेकोरेशन करा तेवढं प्रसन्न वातावरण होतं तिथलं, खूप छान होतं. आणि घरी करणार असेल तरी पण तुम्ही तुमच्या हिशोबाने जितके तुम्हाला, मी तर सांगते का मी जेवढे केले ते मी माझा अनुभव सांगते तुम्हाला. मी सकाळी सोमवारी आम्ही सकाळी उठलो तर पहिले साहेब जाऊन दादरला जाऊन सगळं काही टोटली घेऊन यायचे. खूप आणायचे ते. मग तुम्ही तेवढंच खूप आणा असं नाही बोलत आहे मी तुम्हाला. तुम्ही तुमच्या याच्यानुसार, म्हणजे तुम्हाला जशी तुमची इच्छा आहे त्यानुसार तुम्ही आणा. पण यांना खूप आवड होती. एक तर पहिले मला करूच देत नव्हते, पण मी त्यांच्याकडून असं शपथ घेतलेली नाही मला करायचेत म्हणून. पहिले अगोदर हे केलं, मग त्यांनी मला करायला परमिशन दिली. त्यांना असं माहिती का खूप आवड असं शक्य होत नाही ते लवकर. ज्या ताईंना गोळ्या औषधं कमी असेल किंवा एकदम तंदुरुस्त असेल त्यांनी अवश्यच करा. आणि हे व्रत कोणीही केलं तरी चालते ताईंना, कोणीही करा. कोणालाच बंधन नाही का हे याने नाही करायचं त्याने नाही करायचं. प्रत्येक जण कोणीही करू शकतो, कोणी हे व्रत करू शकतं. अगदी कोणालाच कुठेच काही अडचण नाहीये. आता मी असे कोणाचे नाव नाही घेत कोणी याने करा त्यांनी करा, नाही, सगळ्यांनी कोणी पण करू शकतं अगदी मनापासून ज्यांची इच्छा असेल त्यांनी. तर ठीक आहे, ते झालं. तर सकाळचं जाऊन आपलं सगळं काय आणायचे, बेलपत्र वगैरे. आणि प्रत्येक बेलपत्राची मागे दांडी जी असती तर एवढी मोठी त्याला पाठीमागे पानाच्या मागे दांडी असते. प्रत्येक पानाची दांडी तोडायची, अर्धीच ठेवायची त्याला. अर्धीच दांडी दांडी तोडूनच बेलपत्र व्हायचंय आपल्याला. तर सकाळीच ते आणून निवडून वगैरे ठेवायचे. चिरलेलं होल पडलेलं बेलपत्र अजिबात घ्यायचं नाही. मग तुम्ही भले त्याच्यावर 5 किंवा 11च बेलपत्र व्हा, पण चांगले व्हा, 3 पानाचे. मग तुम्हाला बघा अनुभव येईल. तुम्हाला कधी 4 पानाचं पण बेलपत्र भेटल, कधी 5 पानांचं पण भेटल, कधी 6 पानांचं पण भेटल. हे आम्हाला भेटलेले प्रत्येक सोमवारी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आम्हाला भेटलेले त्यांच्या कृपेने. तुम्ही भले थोडे जेवढे मी बोलते तेवढे आणू नका, किंवा तुम्ही तेवढं तुमची इच्छा असेल तर नक्की आणा, पण निवडायचे, पूर्णपणे निवडायचे. ते होल पडलेलं घ्यायचं नाही, चिरलेलं घ्यायचं नाही, खराब असेल तर ते घ्यायचं नाही. निवडून थोडेसेच व्हा, पण चांगले व्हा, हे पुन्हा एकदा सांगते. आणि मग तुम्हाला जर घरात पूजा पाठ करायची असेल तर तुम्ही या ग्रंथामध्ये सगळं काही दिलेलं आहे. तुम्ही या ग्रंथातून सगळी माहिती घेऊन तुम्ही करू शकता. पण मग तुम्हाला घरातच संकल्प करायचा, संकल्प पण कसं करायचा ते पण दिलेलं आहे यामध्ये. तर जो पहिल्या दिवशी संकल्प करायचा, त्यानंतर तुम्ही 16 सोमवार होईपर्यंत तुम्हाला संकल्प नाही करायचा आहे. जर संध्याकाळी तुम्हाला जर देवळात करायची असेल तर तुम्ही संध्याकाळी जा. भोलेबाबांची सेवा ही संध्याकाळी 4 नंतर ते असं म्हणतात ना, सूर्यास्ताच्या वेळी तुम्ही जी सेवा केलेली असते ना ती खूप चांगली असते. आता बऱ्याच ठिकाणी असं असतं की सूर्यास्ताच्या वेळी भोलेबाबांच्या आपल्या शिवलिंगावर पाणी जल अर्पण नाही करते. पण जिथे नर्मदेश्वर शिवलिंग असेल तिथं तुम्ही अवश्य जाते. एकदम भोळे बाबा म्हणजे ना, भोळा शंकर जे म्हणतो ना, तर ते नर्मदेश्वर. तिथं तुम्ही काही पण अर्पण करा, अगदी ते खूप चांगल्या मनाने सगळं काही हे करून घेतात. आणि तिथे जल अर्पण करायला अजिबात बंधन नाही, जे नर्मदेश्वर शिवलिंग आहे तिथे. तर मी जात होते इथे लोडपरेलला, तर तिथे पंचमुखी हनुमान मंदिर आहे, नाही खडा हनुमान मंदिर, खडा हनुमान मंदिर आहे तिथे. तर मी तिथे माझे 16 सोमवार केले आणि भटजीच्या हाताने केले. मग तेच आपल्याकडून संकल्प वगैरे करून घेतात. आणि मला असं वाटतं एक ब्राह्मण घ्या, अवश्य घ्या. तुमच्या हातून त्यांना दान दक्षिणा पण जाईल. आणि जे त्यांना जेवढी माहिती ना तेवढी आपल्याकडून होत नाही, ती तेवढी सेवा आपल्याकडून होत नाही ताईंनो. तर अवश्य तुम्ही ब्राह्मण देवतांकडूनच करून घ्या, गुरुजींकडून करून घ्या. ही तर मी माझ्या म्हणजे जे मी केले. मग एक ब्राह्मण घ्या, 5 घ्या, 10 घ्या, 11 घ्या, ज्याच्या त्याच्या सोयीनुसार, किंवा जे काय असेल ते. एक जरी घेतला तरी तेच आहे. पण तिथं आम्ही जिथं जायचो तिथं भरपूर असे गुरुजी आहेत, तर आम्ही सगळ्यांनाच हे करायचो. आणि ब्राह्मणाला काही न देता अजिबात घरी यायचं नाही कधी, किंवा आपल्या घरी जरी गुरुजी आलेत त्यांना आपल्या घरातून काहीतरी देऊनच पाठवायचं. आजच माझ्याकडे सकाळी आलेले होते, तर आपण त्यांना द्यायचं. मग ते संकल्प वगैरे करून घेतात. पूजेमध्ये आपल्याला भस्म पाहिजे, चंदन पाहिजे, हळद कुंकू हे काही तिथं न्यायची गरजच नाही आपल्याला. तांदूळ, तीळ, जवस वगैरे, मग ते सगळं सांगतात आपल्याला, हे काय आणा ते काय आणा. आणि या ग्रंथामध्ये सगळं दिलेलं आहे. भस्म तर हा गरजेचाच आहे.
आपल्याला लावायला पण आणि लेडीजनी असं इथे जेंट्स लोक इथे लावतात भस्म, आपण कंठाला लावा किंवा हाताला लावा. तर ते तर मला हाताला लावून द्यायचे आणि आपण किंवा कंठाला पण लावू शकतो. आपण लेडीजनी भस्म नाही लावायचं. जे सवासणी आहेत त्यांनी भस्म किंवा सफेद चंदन आपण कपाळाला नाही लावायचं, असं मला त्यांनी सांगितलेलं. तर हे मी तुम्हाला सांगते. तर ते तिथं आपल्याकडून संकल्प करून घेतात, तिथं सगळे पूजापाठ करून घेतात. जर तुम्हाला वाटत असेल तर हा ग्रंथ तुम्ही तिथं ही कथा वाचू शकता. पण शक्यतो ही कथा आपण घरी आपल्या मंदिरासमोर, आपल्या घरातलं देवघर असतं देवाऱ्यासमोर आपण ही वाचायची. छोटीशी कथा असते, खूप मोठी नसते. याच्यामध्ये ही कथा वाचायची. आपण आरती वगैरे सगळं तिकडे मंदिरात झालेलं असतं आपल्याकडून. जर घरी करणार असेल तर मग सगळं घरीच करा. कथा पण वाचा, संकल्प पण घ्या अगोदर, कथा वाचा, आरती करा, नैवेद्य वगैरे. तर नैवेद्य वगैरे कसं काय करायचं काय ते सगळं मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर घरी करणार असेल तर सगळं पुस्तकामध्ये बघून करा. आणि जर देवळात जाऊन करणार असेल तर सगळं देवळात होऊन जातं. तुम्हाला कथा आपल्या घरी येऊन वाचायची. मग ते किती पण वेळ होऊ द्या, रात्री 10 वाजू द्या तरी चालेल घरी यायला. कथा घरी येऊन वाचायची. शक्यतो मी फक्त एकच सोमवारला मंदिरात वाचली होती. माझी इच्छा होती की मी देवळात पण वाचावं, तर एक सोमवारला मी वाचलेली. बाकीचे सगळे सोमवार घरी वाचलेली. आणि मेन म्हणजे मुद्दा येतो मग अडचणीचा, लेडीजला आपल्या अडचणीचा. तर त्याच्यामध्ये पण दिलेलं आहे. त्या दिवशी तुम्हाला जसं तुम्ही उपवास करतात, न पाणी पिता, रविवारी तुम्हाला रात्रीचं पाणी वगैरे पिऊन घ्यायचं, काय खायचं पाहिजे. सोमवार सकाळपासून तुम्हाला एक थेंबही पाणी घ्यायचं नाहीये. कोण खडी साखरेचं करतं, कोण चुरम्याचं लाडूचं करतं. पण जरी खडी साखरेचं जरी असेल तरी तुम्हाला ती संध्याकाळीच सगळी पूजापाठ झाल्या खडी साखर खायची आहे. आणि चुरम्याच्या लाडूचं जरी केलं असेल तरी तुम्हाला ते सगळे पूजापाठ आरती झाल्यानंतर तो चुरम्याचा लाडू खायचा आहे. पण तुम्ही ठरवा. आत्ताच्या याच्यामध्ये एवढं कडक कोणाला निघणार नाही. मी तर तुम्हाला हात जोडून सांगेन, चुरम्याचे करा उपवास. का तर मी 2 वेळा केले ते तसेच केले, 3ऱ्या वेळेला केले ते मी चुरम्याचे केले. माझी इच्छा पण होती का चुरम्याच्या लाडूचे मला उपवास करायचे ते म्हणून. तर दर सोमवारी आपल्याला चुरम्याचे लाडू करावं लागतात. ते कसे करायचे काय करायचे याचा पण तुम्हाला व्हिडिओ देणार आहे. तर पहिले फक्त आज पूजेचं सांगते मी तुम्हाला. तर त्यासाठी तुम्ही ब्राह्मण देवताकडून पूजापाठ करून घ्या. ते आपल्याला कलावा बांधतात, म्हणजे आपण म्हणतो ते बंधन बांधतात आपल्याला. संकल्प करून वगैरे आपल्याला ते लाल पिवळा धागा असतो बघा, तो कलावा बांधतात. आपल्याकडून गोत्र वगैरे आपलं जे काय असतं सगळं काही आपल्याकडून म्हणून बोलून घेतात. तिथे पूजापाठ करतात. आणि तुमच्याकडून काय खूपच काही नसेल, नारळ वगैरे घेऊन जा, केळी घेऊन जा, घरातून पंचामृत बनवून घेऊन जा. आणि घरात जर करणार असेल तर हे सगळं करा. पण ही पूजा सगळे संध्याकाळीच करायची. तुम्हाला 4 ते 7 पर्यंत तुम्ही ही पूजा करू शकता. भले लेट झालं 8 वाजले तरी हरकत नाही, कारण पूजा करूपर्यंत वेळ जातो. सगळं म्हणूपर्यंत बोलोपर्यंत पहिल्या वेळेला जास्त वेळ लागतो, त्यानंतर मग जास्त काही वेळ लागणार नाही. पहिल्या दिवशी संकल्प असतो, सगळे आपले नियम माहीत नसतात कशाचं काय. आणि आसन घे. आता मी बसले इथे, हे बघा आसन मी घेतलेलं आहे बसायला. आसन मंदिरात जा, तिथे अवेलेबल असतं तर ठीक, नाही तर पण घरून आसन घेऊन जा. आसन असल्याशिवाय आपली पूजा फलत नाही. तुम्हाला सांगते, आसन ही पाहिजे. घरात तुम्ही रोजची जरी पूजा करत असेल खाली बसून तरी आसन हे गरजेचं आहे. आसन घेतल्याशिवाय रोजची देवपूजा पण करू नका. मी तर उभी राहून करते. ज्या वेळेला मी खाली बसून देवपूजा करत असेल तेव्हा मी आसन घेऊन करते. त्यांना त्या आसनला पाय लागून नका देऊ. त्याचं पण ते म्हणजे आपण त्याच्यावर सेवा केलेली असती तर खूप त्याला आदर द्या. तर छोट्या छोट्या गोष्टी सांगते, जे माझ्या लक्षात येते ताईनो मी ते सांगते तुम्हाला. तर तिथे पूजा वगैरे करून या. घरी आल्यावर ग्रंथ वाचा. आरती करायची गरज नाही, आरती तिकडेच झालेली असते. आणि मग जो चुरम्याचा लाडू केलेला असतो तो नैवेद्य दाखवा. तुमच्या देवघरामध्ये पण तुम्ही देवळात पण दाखवलेला असतोय. 3 भाग करतात तिथे, किंवा तुम्ही करा. जर काय कोणत्या गुरुजींना माहीत नसतं, काही हिंदी बोलणारे असतात त्यांना एवढं प्रॉपर माहीत असतं. मराठी गुरुजी जर भेटला शक्यतो तुम्हाला तर चांगलीच गोष्ट आहे, तरी हरकत नाही. पण मग पुस्तकामध्ये बघून तुम्ही करू शकता, अडून राहू नका. कारण एवढं मेहनतीने एवढं यांनी उपवास करायचे, तर त्यामुळे कुठं काही गडबड पण होऊन देऊ नका. तुम्हाला सांगते छोट्या छोट्या गोष्टी जे नियम असतात तर त्याचे पालन करा. आणि तुम्हाला ते चुरम्याच्या याच्यावरच रात्री सगळं झाल्यानंतर तुम्हाला तो चुरम्याचा लाडू खायचा आणि पाणी प्यायचं. एकदाच काय आहे ते पाणी पिऊन घ्या तुम्ही. जे चुरम्याचा लाडू खाल्ल्यानंतर मग काय आहे ते पाणी पिया तुम्ही. पोटभर पाणी पिऊन घ्या. जे आहे ते तुम्हाला किती खायचं आहे, काय तुम्ही किती बनवताय, कशा प्रकारे 3 भागामध्ये करायचे. मग छोटे बनवताय, मोठे बनवताय, काय बनवताय ते तिथे तुम्हाला गुरुजी सांगतील. एक मंदिरात ठेवा, एक गाईला द्या,
एक तुम्ही घ्या, म्हणजे घरच्यांना सगळ्यांना देऊन आपल्याला पण तो खायचा असतो, तो घरच्यांना प्रसाद वगैरे देऊन. मी ते तुम्हाला करून दाखवेल नंतर. तर अशी आहे ही सगळी छोटी मोठी पूजा. त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय वाटतं? सफेद फुला, धतुरा असतो बघा, तो काटेरी काटेरी धतुरा असतो तो वा. बेलाचं फळ असतं, बेलाचं फळ आणा. बेलाच्या गोष्टींना खूप महत्व. धतुरा, बेल, भस्म, सफेद चंदन, अगरबत्ती, धूप वगैरे, तुपाचा दिवा, सगळं अक्षदा म्हणतो आपण, जे काय आहे ना सगळं मंदिरामध्ये आदल्या दिवशी तयारी करून ठेवा. जर तुम्हाला देवळात जायचे आदल्या दिवशी सगळी तयारी करून ठेवा. दुसऱ्या दिवशी आपल्याला खूप कामं असतात आणि आपल्या पाणी नसते. सुरुवातीला 1-2 वेळा खूप त्रास होतो. आणि कमीत कमी बोला. ज्या दिवशी उपवास करणार असेल ताई कोणी, कमी बोला, म्हणजे आपल्या घशावर ताण येणार नाही, आपल्याला खूप हे करणार नाही. आणि आतल्यात जेवढं नामस्मरण होईल आतल्यातच आलो. काय खूप आरडाओरडा करून नामस्मरण केलं पाहिजे असं अजिबात नाही. तर नामस्मरण आतल्यात चालू ठेवा. फक्त आपल्या मनाला माहिती आहे का आपण भोलेबाबांचं नाव घेतोय, भगवंताचं नामस्मरण करतोय, हे आपल्याला माहिती पाहिजे का. पुन्हा संध्याकाळी तिथे गेल्यावर जेवढ्या पूजा होती तेवढ्या आपल्याला जोरात नामस्मरण करायला लागतं. मग घरीच पूर्ण आपली एनर्जी वाया नका घालू. घरात आतल्या आत फक्त आपलं काम पण चालू आणि आपण प्रसन्न पण राहतोय नामस्मरणाने. घरामध्ये फक्त मनातले मनात नामस्मरण करा. सकाळी देवपूजा वगैरे आपली छान करा घरामध्ये. इतर कोणी घरात ते करत असेल तर तुम्ही फूल वगैरे वाहून हात जोडून नमस्कार करा, सगळं करा. बाकीचे जर घरातले कोणी पूजा पाठ करत त्यांना बिंदास करू द्या, की घरातली पण तुम्हीच केली पाहिजे असं काही नाही. आणि मग संध्याकाळी तुम्हालाच जायचंय. तुमचे मुलं येत असेल संगती, तुमचे दादा येत असेल किंवा जे दादा करणार असेल त्याच्या ताई येत असेल तर जोडीने पूजा केली तर खूपच चांगली असती. मला तर प्रत्येक सोमवारी साहेबांनी मला कधीच एकटं पाठवून नाही दिलं, कधीच नाही. स्वतःच घेऊन जायचे. खूप पाऊस वगैरे चालू असतो त्यावेळेला, श्रावण महिन्यानंतर पाऊस चालू असतो. आपण श्रावणात चालू केले ना तर अगदी मार्गशीर्षपर्यंत आपले उपवास चालतात. का त्या लेडीजमध्ये उपवास जातात, आपले उपवास जातात. पण त्या अडचणीच्या दिवसात पण ताई पुन्हा सांगते, उपवास हा तुम्हाला नियम जसा आहे त्याचप्रमाणे करायचा आहे. संध्याकाळी त्याच नियम आहे, फक्त तुम्हाला पूजापाठ करायची नाही आहे, आरती करायची नाही आहे. पण तेच जो चुरमा असू द्या किंवा खडीसाखर असू द्या त्याच नियमाने तुम्हाला ते खायचं आहे, पाणी प्यायचं आहे. फक्त पूजापाठ करायची नाही. नामस्मरण तुम्ही आतून करू शकतात. तेवढे 5 दिवस नाही जायचं. 6व्या दिवशीच मी तर पूजा केलेली आहे. जेव्हा मी झाले माझे 17 सोमवार होईपर्यंत, म्हणजे 3 सोमवारमध्ये गेलेले होते. 3 सोमवार गेलेत 17 होईपर्यंत, कारण 17 वेळेला आपल्याला उद्यापन करायचं असते. तर मध्ये 3 गेलेले. तर कोणाकोणाचे जातील तर 5 दिवस पूर्ण होऊ द्या आणि 6व्या दिवशीच पूजा करा. मी तर असं केले, कारण त्या ज्या ताई त्यांनी मला असं सांगितलेलं होतं, तर मी बरोबर त्याच्यासोबत तसंच सगळं काही नियमाने केलेलं होतं. तुमच्या ऐपतीप्रमाणे कोणाची काय कोणाला काही काहीच नाही. फक्त आतून मनातून श्रद्धा ठेवा. काही पण वाटलं कुठल्याही ताईंना तर त्यांनी मला नक्की कमेंट करा. आणि चुरम्याचे लाडू करायचे कशी मी बनवून पण दाखवणार आहे. पण जर एखाद्या ताईंनी तो व्हिडिओ नाही बघितला, मी 2 दिवसानंतर तो व्हिडिओ बनवणार आहे. आणि ही एकदम पूर्ण डिटेलपर्यंत नाही माहिती सांगितलं का, तर तुम्हाला मी बोलले हे जर तुम्ही घेतलं ना तर याच्यामध्ये सगळं मी जे सांगते याच्यापेक्षा खूप काही माहिती भेटून जाईल तुम्हाला. पण मी फक्त जसे केले ते तसे सांगितले, की मी सकाळी उठायचं, सगळ्यांचं आवरून द्यायचं, प्रत्येकाला कोणाला काय कुठे काय करणार. तेव्हा आई पण होती, माझी आई पण माझ्याकडे होती. आणि जेव्हा साहेब सगळं आणायचे ना, हार फुलं वगैरे, तेव्हा सगळं निवडून ठेवायची माझी आई. सगळं निवडून ठेवायची. तुळस असू द्या, कमळ असू द्या, गुलाबाची फुलं असू द्या, बेलपत्र असू दे, माझी आई सगळं काढून वेगळ्या पिशव्या भरून ठेवायची. का तर तिला बाकीचं काही जेवणा खावण्याचं काय होतं, म्हणजे तिला उभं राहायला वगैरे प्रॉब्लेम होता. तर त्यावेळेस म्हणजे मला ती आठवण येतं. माझे जेव्हा 16 सोमवार चालू होते तर माझी आई माझ्याकडे होती त्यावेळेला. तर असू द्या, ठीक आहे. तर आदल्या दिवशी जेवढी झेपल तेवढी तयारी करून ठेवा. पण बेलपत्र जर आदल्या दिवशी आणले ताई तर त्याची पानं गळतात. संध्याकाळपर्यंत त्याची पानं वेगळे होतात. म्हणून सकाळी आणा, ताजे सकाळी आणा आणि ते निवडून वगैरे ठेवा. आणि आता इथे मी तुम्हाला चुरमा कसा बनवायचा ते सांगते. चुरमा बनवायला गव्हाचं पीठ घ्यायचं, स्वच्छ असलेलं पाहिजे. त्याला आपल्या असे काय म्हणजे अडचणीच्या वेळेचे हात वगैरे नाही लागले पाहिजे. तर ते चुरमा पीठ घ्यायचं, आपलं गव्हाचं पीठ घ्यायचं. किती घ्यायचं असं तुम्हाला, तुम्ही सवानी घ्या. 1 वाटीचं माप ठेवा ते 1/2 वाटी घ्या. 1 ग्लासाचं माप ठेवा 1/2 ग्लास घ्या. तर सवानी घ्या. जे काय घ्याल ते सवानी घ्या तुम्ही. मोठी वाटी छोटी वाटी जे काय असेल ते पण सवानी घ्या. 1 भरून आणि 1 थोडंसं, अर्ध नाही, अर्ध्याला कमी, म्हणजे ते 1/2 होणार.
अगदी वजन बिजन नाही काय करत बसायचं, सव्वाच्या हिशोबाने घ्या तुम्ही. सव्वाच्या हिशोबाने घेतलं तर मग ते पीठ तुम्हाला भिजवायचं आहे. कशामध्ये भिजवायचं आहे? मीठ. मीठ अजिबात खायचं नाही त्या दिवशी तुम्ही. बाकीच्यांना खाऊ द्या, घरातल्यांना. मीठ हे त्या दिवशी तुम्हाला सोमवारच्या दिवशी वर्ज्य आहे, अजिबातच नाही खायचं आहे. रविवारी खाल तर ते तुम्हाला सोमवारी 1 किंचित प्रसादामध्ये पण मीठ नाही घालायचं आणि तुम्ही पण मीठ नाही खायचं. तर ठीक आहे. तर ते दूध घ्यायचं, थंड दूध घ्यायचं. थंड म्हणजे तापवलेलं असावं, पण ते थंड झालेलं असावं. गरम गरम दुधामध्ये पीठ नाही भिजवायचं. आपलं गव्हाचं पीठ आणि दूध घ्यायचं. ते दुधामध्ये आपण जसं कणिक भिजवतो चपात्यांची तशी भिजून ठेवायची. थोडा भिजून ठेवायची, अर्धा पाऊण तास तरी भिजून द्यायची ती. गावी चुलीचं असं आहार करतात, गौरीचं वगैरे त्याचं, आणि त्याच्यावर ते रोट शेकवतात, काय करतात ते. आपल्याकडं शहरामध्ये आता ते सगळं काही होत नाही, आणि गावी पण शक्यतो होतच नाही ते. आता पहिले करत होते. तर ते तुम्हाला सांगते. पीठ भिजवायचं, राहू द्यायचं. आपले काही काम आहे ते करून घ्यायचे. अर्ध्या तासानंतर त्याच्या पुऱ्या लाटायच्या, जाड जाड पुऱ्या लाटायच्या आणि तुपात तळायच्या. तुपातच तळायच्या त्या, तेलामध्ये अजिबात नाही तळायच्या, तुपामध्येच तळायच्या. तुपात तळायच्या आणि त्या गरम असताना, थंड असेल तुम्हाला कशा चुरता येईल, शक्यतो गरमच चुरल्या ना तर पटकन बारीक होतात. जरा गरमच चुरायच्या. आणि आता त्यावेळेला माझा मिक्सर खराब झाले म्हणून तो एक मिक्सर दिसतो, तो मिक्सर आणलेला मी. तर कोणी कोणी ताईंनी बघा मिक्सरमध्ये त्या बारीक करा, चांगले बारीक करा, थोडे थोडे घेऊन बारीक करा. मिक्सरला पण प्रॉब्लेम नका येऊन देऊ. तुपातच तळायचे ते. मीठ अजिबात घालायचं नाही. पुन्हा पुन्हा सांगते, मीठ हा पदार्थ त्या दिवशी वापरायचा नाही तुम्हाला, तुमच्या स्वतःसाठी पण नाही आणि प्रसादासाठी पण नाही. तर ते पुऱ्या बारीक चुरायच्या आणि मिक्सरला गूळ घालायचा. त्या तुपात तळलेल्या पुऱ्या असतात, गूळ घालायचा आणि त्या मिक्सरला फिरवायच्या. त्याचा चुरा करायचा पूर्ण, तो काढून घ्यायचा. जर तुम्हाला तो लगदा झाला असेल तर त्याच्यात लाडू बांधता येत असेल तर लाडू बांधा, नाही तर पुन्हा वरतून तूप घाला त्याच्यामध्ये. गरम करून थोडंसं कोमट करून तूप घाला, त्याचे लाडू बांधा. छोटे बांधा, मोठे बांधा. जर मोठे बांधले तर मोठे मोठे बांधा 3, आणि जर छोटे बांधाल तर मग जास्त बनवा. मग जर छोटे केले तर त्यांची संख्या 11 किंवा 21 तरी ठेवा, कारण सगळ्यांना देऊन मंदिरात मग 3 हिस्से करायचे. त्या 11-21 मध्ये पण 3 हिस्से करायचे. घरात, गाईला आणि मंदिरात. छोटे केले तरी हरकत नाही, मी तर छोटे पण केलेले, मी छोटेच करून दाखवेल मी तुम्हाला जेव्हा करेल तेव्हा. आणि मोठे केले तर मग 3 मोठे करा, कारण घरात त्यांना प्रसाद पण झाला पाहिजे ताईनं, तुम्हाला खायला पण झालं पाहिजे. का त्या दिवशी तुम्ही पाणी पण घेतलेलं नसणार आहे तुम्ही पाणी त्या दिवशी. तर ते चांगले लाडू बांधायचे आणि ते अगोदर कोणाला द्यायचे. पहिलं तिकडे प्रसाद म्हणून जोपर्यंत आपली पूजा पाठ आहे तोपर्यंत डब्यात भरून न्यायचे, तिथे ठेवायचे. त्याच्यावर ते महाराज बेलपत्र वगैरे ठेवतात, भगवंतांना अर्पण करतात, आपल्याला ओटीमध्ये देतात. आता कोणाच्याकडे काय पद्धत असेल माहिती नाही, पण ते केळी, नारळ, बेलपत्र आणि तो प्रसाद मला ओटीत द्यायचे. मग तो घरी आल्यामुळे ग्रंथ वगैरे वाचल्यावर तो मी प्रसाद खायचे. तर असं होतं ते. तर कोणाला कळालं नसेल तर पुस्तकात पण दिलेले चुरमा कसा बनवायचा आहे, किंवा मी बनवून पण दाखवणार, तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा ताईंनो. फक्त स्पेशल मी चुरम्याचे लाडूचाच व्हिडिओ देणार आहे. आणि त्या दिवशी आपण एकदम पवित्र राहायचंय. मंदिरातून आलो, ग्रंथ वाचला, पूजापाठ झाली, आपण खाल्लं जे काय त्या दिवशी, जे आपण चुरम्याचा लाडू आणि पाणी पिणार, आणि त्या दिवशी रात्री आपल्याला चटईवर झोपायचंय. बाकीचं तुम्ही सगळं समजून घ्या, आपल्याला पवित्रता ठेवायची आहे. चटईवर झोपायचंय आपल्याला. गोधडी वगैरे असं काय ते म्हणतात ना, गादी गोधडी असं, ते त्या दिवशी थोडंसं आपण आपल्याला हे ठेवायचंय, चटईवर झोपायचं. शक्यतो चटईवर झोपा, किंवा चादरीवर वगैरे. चादर पण शक्यतो, असं धाग्यांच्या वस्तू नको म्हणतात, चटईवर झोपलेलं चांगलं आहे. तर ठीक आहे, ही झाली माहिती. आणि आता उद्यापनाचं वगैरे कसं करायचं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला मी पहिलेच बोलले, तुम्ही संकल्प कराल त्याच वेळेला तुम्ही ठरवा. तुम्हाला एक जोडी तुमच्याकडून शक्य आहे का जीव घालायची, त्यांना वस्त्रदान करायची, किंवा 16 सोमवार केले म्हणजे 16ला महत्व आहे. शक्य नसेल अजिबात हरकत नाही ताईंनो. एकामध्ये पण बोले बाबा सगळं काही मानून घेतात, असं काही नाही का तुम्ही 16च केले पाहिजे, हेच केले पाहिजे, तेच केले, अजिबात नाही. तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही सगळं काही करू शकतात. फक्त भाव महत्वाचा आहे. जितकी श्रद्धा आपली तितकं. मी 2 वेळा केले, मी तुम्हाला पहिलेच बोलले, मी 2 वेळा केलं तर मी फक्त ब्राह्मण देवताला, त्यांच्या बायकोलाच मी सगळं काही दिलेलं होतं. फक्त ही एक इच्छा होती का आपलं वय वाढत चाललंय, आपल्याकडून एवढी सगळी सेवा होणार नाही, आणि आता मला सगळं काही व्यवस्थित करायचंय. आरती वगैरे सगळं दिलेलं आहे, पाठीमागे आरती दिलेली आहे.
काही जर तुम्हाला मंदिरात जायला शक्य नसतं तर बघा आरती वगैरे सगळं आहे. घरच्या घरी सुद्धा पूजा करू शकतात. मुलाबाळांना घ्या, जे दादांना घ्या, आणि नसेलच कोणाचं काही तर तुम्ही करायला लागा, त्यांना आपोआप इच्छा तयार होईल. कोणाची इच्छा नसेल का हा तुम्ही खूप हे करताय ना, आम्हाला नाही एवढं होणार ते होणार, आपोआप ते तुम्ही करायला लागा पूजा. तुमचं घर परिवार बरोबर तुमच्यामध्ये मिक्स होतोय बघा. खूप चांगली ऊर्जा आहे त्यामध्ये. आणि त्या दिवशी तुम्हाला सफेद साडीच घालायची आहे, सफेदच वस्त्र घालायचे. सफेद पूर्ण सफेद नाही ताई नो, त्याला बॉर्डर असू द्या, त्याला डिझाईन असू द्या, पण सफेद कलर हा गरजेचा आहे. म्हणजे भोलेबाबांचं सफेदच आहे आणि छान ऊर्जा भेटते आपल्याला. सफेद वस्त्राने खूप छान ऊर्जा भेटते. मला दीदी बँगलोरला गेलेली, तर तिने मला तिकडनं ते मैसुरी छान अशी आणलेली, तिकडचं पॅटर्न खूप छान साडी आणलेली, ती मी अजून ठेवलेली. ज्याच्यावर सेवा झालेली ती साडी मी नाही केली, पण ती एकच साडी. आणि जे वस्त्र तुम्ही पहिल्या दिवशी घालाल ते वस्त्र तुम्हाला 16 सोमवार होईपर्यंत तेच घाला. फक्त उद्यापणाला तुम्हाला नवीन वस्त्र घालायचे, पण ते पण सफेद कलरचंच. मग 16 सोमवार तुम्हाला त्याच नवीन जे पहिल्या दिवशी घालणार आहेत, सफेद साडी किंवा ड्रेस, कुर्ती, जे काय असेल ते, पण तेच तुम्हाला 16 सोमवार घालायचे. सोमवारच्या दिवशी फक्त अडचणीच्या वेळेला वगैरे ते अजिबात वापरू नका ताई नो. छोटी मोठी माहिती दिलीत मी, कशी काय असेल काही नाही. जर काही पण वाटलं कुठल्या ताईंना, तर अजून श्रावण चालू व्हायला 15 दिवस बाकी, ताईंनो कमेंट करा. तर त्या कमेंटनुसार मी पुन्हा पाहिजे तर आणि परत एखादा व्हिडिओ बनवून तुम्हाला देईल, किंवा मी तो कमेंटद्वारे तुम्हाला सांगेल. आणि प्रसाद कसा बनवतो तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगितलं. आणि प्रॉपर व्हिडिओ फक्त चुरम्याचा लाडूचा बनवून दाखवणार आहे तुम्हाला. तर जेवढं ताईंकडून शक्य होईल त्यांनी नक्कीच करा. ज्यांना झेपत असेल त्यांनीच करा थोडंसं, कारण दिवसभर पाणी नसेल. ज्यांना गोळ्या औषध आहे त्यांनी रिस्क नका घेऊ. अशी सेवा केली तरी श्रावण महिन्यामध्ये कशी सेवा करा तुम्ही, दीपदान करा, काय करा, जसं काय वाटतं तसं करा. खूप छान जेवढी सेवा घडेल. छोटी एक तांब्याभर पाणी जरी आपण भोलेबाबांना घातलं तरी त्याच्या इतकं पुण्य नाही. जशी तुमच्याकडून जशी झेपल श्रावण महिन्यामध्ये तशी तुम्ही पूजा करा. आणि काय जर माझ्याकडून चुकलं असेल, तुम्हा कोणा ताईंना आणि काय आणि माहिती असेल तर, कारण आता मला 5 वर्ष झाले ताईंना करून, मी पण थोडीशी झाले, पण पुस्तकामध्ये सगळं आहे त्याच्यामुळे मी पण काही टेन्शन नाही घेतलं. काय तुम्हाला पुस्तक दाखवलंय ते घ्या प्रॉपर. माझ्या बोलण्यावर पण नसेल विश्वास नसेल की बाबा ताईने असं सांगितलं तसं सांगितलं चुकीचं सांगितलंय, पुस्तकामध्ये वाचा आणि करा. पण मी तर बोले बाबांचे अगदी मनापासून आणि चांगल्या भावनेने मी तुम्हाला सांगितलं सगळं काही. मी केले तर तुम्हाला ज्यांची इच्छा आहे त्यांनी अवश्य करा. खूप चांगलं फळ मिळतंय. फळ मिळो किंवा नाही मिळो, जर कोणी नाही मिळत आहे नाराज होऊ नका ताई, नका माहिती का, त्यांची सेवा होती आपल्याकडून, त्याची सेवा होती. आणि मला तर साहेबांनी एवढं सहकार्य केलेलं, त्यावेळेला एवढं सहकार्य केलेलं, मुलांनी पण, माझ्या दोन्ही मुलांनी पण आणि साहेबांनी पण. साहेब त्या दिवशी पूर्ण दिवस उपाशी राहायचे, ते पूर्ण दिवस माझ्या, कारण मी नाही काही खाल्ले राहायचं ना, ते पण काहीच नाही, पण रात्री जेवायचे, ते रात्री जेवायचे. आणि मला तर जेवण होतं, त्यांना सगळ्यांना खूप वाईट वाटायचं, खूप असं म्हणजे दीदी मला त्या दिवशी असं काही संध्याकाळचं काही कुठलं काय, सकाळचं मी जेवण बनवून ठेवायचे 2 टायमाला त्यांना. आपल्यामुळे ते पण उपाशी नाही राहिले पाहिजे कोणी, जे आपण कोणी ताई करत त्यांनी पण तशीच काळजी घ्या. सकाळी थोडी आपल्यामध्ये एनर्जी असते, सकाळी सगळं करून ठेवा दोन्ही वेळेला. संध्याकाळचं तुमचं फक्त माइंड पूजेमध्येच राहिला पाहिजे. म्हणजे घरचं लक्ष नाही येणार की बाबा हे नाही केलं मी, ते नाही केलं, हा उपाशी तो उपाशी नाही. 2 टायमाचं करून ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. एक दिवस खातात, सकाळचं संध्याकाळी होऊन जातंय. पण सेवा ह्याच जन्म आहे आपल्याला ती सेवा करण्यासाठी ताई नो. माझ्याकडून शक्य नाही आता, म्हणून मला असं वाटतं. नाही माझी इच्छा खूप आहे, खूप इच्छा आहे माझी की मी करावं. आणि साहेब पण मला परवाच बोलले की अजून 8 दिवस पण नाही झाले की तुझ्याकडून होईल का पुन्हा, कारण त्यांना खूप आवड आहे या सगळ्या गोष्टींची. साहेबांनी खूप सहकार्य केलेलं आहे. सफेद वस्त्रच घाला का, सफेद वस्त्र आणि आपल्याला पॉझिटिव्हिटी, आपण खूप ऊर्जावान असतो त्या दिवशी. आणि जसा काय व्हिडिओ झाला असेल तसा स्वीकार करा ताई नो. काय माझ्याकडून चुकलं बुकलं असेल तर क्षमा असावी. आणि काय जर तुम्हाला आणि माहिती असेल ती पण मला सांगा. मी जसे केले उपवास तसे मी तुम्हाला सांगितले का मी असे केले पहिल्या सोमवारी जाऊन. तर आणि ज्या सोमवारी पहिल्या सोमवारी जिथं पूजा करा 16 सोमवार तिथेच पूजा करा ताई नो. मग ते छोटं देऊळ असू द्या, मोठं असू द्या, कसंही असू द्या, पण ज्या सुरुवात जिथं केली ना तिथेच आपल्याला उद्यापनापर्यंत आपल्याला तिथंच हे करायचंय. उद्यापन भले तुम्हाला घरी करा, देवळात करा, सोय नसेल तर घरी पण करू शकता. आपल्या कोणी पाहुणे मंडळी बोलून काय करू, पण मी देवळात केले आहे. देऊळ खूप मोठे, तुम्हाला पहिलं दाखवलेलं आहे सगळ्या व्हिडिओमध्ये. आणि आता जेव्हा चुरम्याचे लाडू करेल त्याच दिवशी मी मंदिरात जाईल आणि त्या दिवशी तुम्हाला मंदिर पण दाखवेल, चुरम्याचे लाडू पण दाखवेल. तर चला ताई नो, जसं झालं व्हिडिओ तसा स्वीकार करा. आणि काय चुकलं असेल तर पुन्हा माफी मागते. का तर
आणि कोणाकोणाला काही आणि नियम माहीत असेल, मी तर अगदी साधे सोपे नियमामध्ये केले. फक्त काय, दिवसभर पाणी नाही घेतले, रात्रीचं पण पाणी नाही. आणि एक गोष्ट सांगायची राहिली, दुसऱ्या दिवशी आपल्याला मंगळवारी, हे तर मी विसरून गेले होते, दुसऱ्या दिवशी मंगळवारी आपल्याला सकाळी उठून आंघोळ वगैरे करून भात लावायचा, बिना मिठाचा भात लावायचा आहे. कुकरला लावा आणि आपण आंघोळ करूनच लावा. भात लावा आणि दूध भात आणि साखर टाकून पहिला देवाला नैवेद्य दाखवा. नैवेद्य दाखवल्यानंतरच मग तुम्ही तोच दूध भाताचा नैवेद्य घेऊन देवापुढे ठेवा. त्यातला चमच्याभर घेऊन तुम्ही त्याच्यावर उपवास सोडायचा आहे. मग दिवसभर त्यानंतर तुम्ही जे काही खायचं ते खा. पण जो सोमवारचा उपवास आपण मंगळवारी जो सोडणार आहे, अन्न काहीतरी ग्रहण करून, तो दूध भात बिना मिठाचाच, तो पण दूध भात साखर देवाला ठेवायची देवापुढे आणि त्यात थोडा राहून 2 मिनिटं 5 मिनिटं ठेवून त्यातलंच आपण थोडंसं घेऊन तो उपवास सोडायचा. त्यानंतर तुम्ही भाजी चपाती का काय, फक्त नॉनव्हेज हे बिलकुल नाही खायचे. तुम्हाला 4 महिने चांगलंच कार्य करायचंय. तर चला, काय जसं झालं असं तसा व्हिडिओ स्वीकार करा आणि काय चुकलं असं क्षमा करा. ताईनो, या व्हिडिओला आता इथंच थांबवते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ.